तुमच्या काळात माळ नसेल तर तुम्ही भजन म्हणू शकता, काहीच येत नाही तर भजन करता येईल. फक्त भजनाची व्याख्या आधी समजून घ्या, व्याख्या समजून घ्या. आधी मी भजनाची व्याख्या सांगतो सरळ एकटा म्हणून, आणि नंतर संपली व्याख्या की मग महाराज जीवात होते, मग आम्ही दोघं मिळून करतो. त्या भजनाची व्याख्या अशी: आदत बुरी सुधारिलो, आदत वागणं, आदत बुरी सुधारिलो, बस हो गया भजन. आता तर कळलं ना? तुम्हाला वाटतं का तंबाखू खाणं वाईट आहे? ती बंद झाली की भजन सुरू झालं. तुम्हाला वाटतं का दारू पिणं वाईट? तुम्हाला वाटणं गरजेचं आहे. तुम्हाला वाटतं का तुम्हाला जे वाईट वाटतं हे वाईट आहे, आणि त्या क्षणाला ते तुमचं सुटलं की भजन सुरू झालं. वेगळं भजन नसतं. आदत बुरी सुधारिलो, बस हो गया भजन. आदत बुरी सुधारिलो, बस हो गया भजन. दुनिया निहार ले, दुनिया ज्ञान अंजन सारले, बड़ा हो गया एक करो म्हणू का? दुनिया तुम्हें बुरा कहे, तुम करो क्षमा. दुनिया तुम्हें बुरा कहे, तुम करो क्षमा. वाणी को भी संभाल लो, बस हो मला वाटतं एवढं भजन जरी आज आपण घरी घेऊन गेलो तर दुर्गा प्रतिष्ठाननं 10 वर्ष केला सायास कम्प्लीट झाला. आपल्या दृष्टीने जगाकडे अशा नजरेनं पाहायचं. तुम्हाला कोणी काही म्हणू द्या, जगानं काही म्हणू द्या, तुम्ही त्याला काहीच म्हणायचं नाही. तुम्ही त्याला जिंकायचं ते स्वतः अध्यासाने, ज्ञानानं, बुद्धीनं, चांगलं वागून आणि अत्यंत स्वतःच्या गुणयुक्त जगाला जिंकायचं. तुकोबा म्हणले ते भोगलं देवा म्हणून तुम्ही जग जिंकण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना जवळ केलं आपले कोण वाचाच आलं. आता एवढं जर इच्छा पूर्ण झाली तर माझ्या पहिल्या चरणाची मागणी दुसऱ्या चरणात आश्वासन, आणि तिसऱ्या चरणातली मागणी शेवटच्या चरणातलं आश्वासन. विठा विधान आहे. तुका म्हणे काया
माझा वेळ संपला, अभंगाचे चरण संपले. सर्वांना धन्यवाद. एकदा टाळी वाजवतो. तुकोबा सांगतात, देवा दुरिताचं तिमिर गेलं तुझ्या पाया ठेवणार, चिंतन करणार. दुःख अनंत वर्षाचं भोगलं, अनंत जन्माचं भोगलं, ते गेलं की माझी काया तुझ्यावरती पुरवणी ओवाळणे, एवढा शब्द सांगतो मी. बसतो खाली. ओवाळणी कशाला म्हणतात ती? ओवाळणी एखाद्या व्यक्तीला एखादी वस्तू देणे, गिफ्ट, दान, बक्षीस, त्या वस्तूचा प्रतिभाव किंवा भावना शिल्लक राहत असते. दिलेल्या वस्तूची भाव शिल्लक राहत असतो. पण जेव्हा वस्तू ओवाळल्या जाते का, ओवाळणी महाराजांनी सुंदर वाजवलं. मी माझ्या खिशात 100ची नोट काढायची, त्यांच्यावरती ओवाळायची आणि ती दुसऱ्या एका व्यक्तीला दान द्यायची. त्याचे 2 अर्थ असतात. म्हणून तर नवरदेवावरती असे ओवाळणी करतात ना, आणि वाजवणारा गाणारा असे देतात, ते बँडवाले वगैरे. ती ओवाळणी या शब्दाचा अर्थ असतो, ज्या व्यक्तीवरती ती ओवाळणी त्याला मिळाली नाही याचं दुःख नसतं, आणि दुसऱ्या त्याला याचा मोठा आनंद असतो. पण तू क्लेश शिल्लक राहत नाही. म्हणून 2 कामं करावेत. पहिला शब्द कसा होता? तुका म्हणे काया करीन पुरवणी, म्हणजे काया समर्पित करीन, तुला काया समर्पित करीन. वाक्य परत आता सांगतो, बोलण्यात मिस्टेक होती, आपण नेहमीच ऐकून अर्थ कळत नाही. तोपर्यंत शरीर तुलाच देणार, माझा देण्याचा भाव तुला असेल, फक्त वस्तू दुसऱ्या दिलेली असेल. तसं हे शरीर मी तुला दिलो, पण शरीर तुला दिलो हा जो भाव आहे, हे आढ्यात आहे, हे अहम भाव आहे, हा तुझ्यावर म्हणून फेकून देणार. हे शिल्लक नाही ठेवणार, हे फेकून देणार आहे. तो भाव शिल्लक ठेवणार नाही. म्हणजे वस्तू तुलाच मिळणार आहे. मी जर तुम्हाला आता म्हणजे असं म्हणलो बरं का, म्हणजे म्हणलो असं फक्त 1000 रुपये देतो असं नाही, तर परत आम्ही सोबत शेजायचं राहतो, नाही देणार ना असं काही. ते म्हणले बॅग त्या करतात आणली. आमचे कार्यकर्ते कसे आहेत, मी याकरता बोललो, म्हणजे मी तुम्हाला 1000 रुपये देणार तर तुम्ही सुंदर वाजवलं, मी तुम्हाला 5000 रुपये देणार तर तुम्ही सुंदर गायलं, मी तुम्हाला पैसे देणार का तुमच्या कलेचं ते कौतुक आहे. पण मी तुम्हाला दिलंय, ही वस्तू तुम्हाला देणार, पण मी तुम्हाला देणे ही जी माझी भावना आहे की तुमच्यावरती वळून मी ती फेकून देणार, कधी लक्षात ठेवणार नाही. ही तू कोणाची भावना आहे. मी समर्पण तर तुला देवा करणार आहे, शरीर तर तुला देणार आहे, पण तुला दिलं हे सुद्धा भाव द्यायला ठेवणे. म्हणजे पायातला काटा काट्यानं काढावा, तो काटा इथं नाही ठेवायचा, कारण त्यानं त्याचा काटा काढावा म्हणून तो काट्याचा काटाच काढायचा, पण तो काटा पण फेकून द्यायचा. नाही तर म्हणले हा खूप चांगला आहे, तू इथं ठेवला, तू इथं घुसला, मग जखमा उरा आता द्या, लगेच गदर बाहेर पडले, गमचे गाणे बाहेर पडले. लेकिन आता नाही सांगत, माझ्यासमोर थोडीशी चांगली बुद्धिमान ऑडियन्स चांगला भेटला, क्राऊड चांगला आहे आपला. आणि माझं थोडंसं सायकॉलॉजीचा स्टडी, म्हणजे मी स्टुडंट नाही सायकॉलॉजीचा, पण मला लोकांचे चेहरे कोणत्या घटना कळतात. तुकोबा ज्ञानोबाची कृपा आहे ती माझ्यावरती. तेव्हा सर्वांना धन्यवाद. परत तुकोबासारखी प्रार्थना आपण एका देवाला करूयात आणि आपल्या अंतकरणातल्या सगळे भाव जवळ जाऊयात, असा एक सुंदर भाव आपल्या संस्थेपुढे व्यक्त करतो. तुम्ही होते नंतर महाराज 1 मिनिट बोलणार तुमच्या, म्हणजे कार्यक्रम संपल्याच्या नंतर आता शेवटची चाल होणार नाही. माऊलींचं भजन होईल, तुकोबांचं भजन होईल. उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेखा सांगितली जाईल. तोपर्यंत आता कोणी आपली जागा 1-2-3 मिनिटं फक्त आता जागा सोडू नका. मी खाली बसेल. ज्यांच्यामुळे आपल्या सर्वांचं दर्शन मला घडलं त्या दुर्गा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते धन्यवाद. बरं का पाटील साहेब, सुंदर साहेब, आपण सर्वांनी फोन केला, आनंद वाटला. आणि किती मोठा भव्य कार्यक्रम केला तुम्ही. मला आल्याला वाटलं मी तर भरतेच तयारी करून आलो, लोकच नाही ना, कारण मी फक्त पांडुरंगाचे नाही. ते म्हणजे काळजी करू नका, तुम्ही पांडुरंगाकडून म्हणेपर्यंत इथं सर्व पांडुरंग हजर असतील. त्यामुळे तुम्हाला धन्यवाद. तुम्ही तुमच्या करता वाजून काढाय. आपल्या स्वतःचं कौतुक पण आपण केलं पाहिजे ना. आपण केलेल्या गुणाचं कौतुक कशा करता करायचं, कारण आपल्या आत्म्याला आपण सन्मान द्यायचा. आज तू आम्हाला चांगला सपोर्ट दिलास, आज बुद्धीला सांगायचं तू चांगली चाललीस, आज तिला सांगायचं तू चालमाला जागृत झालीस. हातात तलवार आली ना, तलवार की तलवारीसारखा चेहरा झाला पाहिजे. चेहऱ्याचं एक्सप्रेशन हातात तलवार आहे, मूठ आवळल्या गेली पाहिजे, नाड्या नसा दिसल्या पाहिजे नसा.
म्हणजे आपल्या हातात जी वस्तू आहे तसा चेहरा झाला पाहिजे. नाही तर हातात तलवार घ्यायची आणि मारू का मारू मग त्याला फटका मारा त्याला. अरे वस्तू हातात तसा चेहरा झाला गे. पाहता त्याला सुंदर सुंदर वाजवलं ते सुंदर मस्त व्यवस्थित सर्व. त्यानं आम्हाला जास्त जीव घातला जरा जास्त झालं. शेवटचा मी हाता राखून ठेवला होता तरी पण त्याने मला गुळ तूप भात खाऊ घातलं. त्यांनाही धन्यवाद. आमच्या विनीतरी बाबापासून हे महाराष्ट्रातली मोठी मंडळी आहे. तुमच्या माझे सांगतो दररोज रात्रंदिवस अध्ययन करतात. सकाळी 4 वाजता थंड पाण्याने स्नान करून तुकोबा निर्वाची आराधना करतात. विद्या अर्जन करता यांचा सायास प्रचंड मोठा स्ट्रगल चालू आहे. येणाऱ्या काळात त्यांना तुकोबा निर्वाह न्याय देतील असं आपण प्रार्थना करूयात. आमचे परमेश्वर 10 वर्ष व्यासपीठ चालवतात. मला त्यांचा अत्यंत चांगला संबंध आहे. तुमचे विशाल महाराज किती सुंदर गातात. ते वक्ते खूप चांगले आहेत. प्रदीप महाराज किती सुंदर गातात. अमर महाराजांनी सुंदर गायले. आमचे रामेश्वर महाराज अक्षरे. आणि अचानकपणे ह्या भागात वेगळ्या वेगळ्या कामाच्या निमित्ताने आली होती देवेंद्र महाराज. सर्वजण वेगवेगळ्या कामाला आणि सहज फोन झाले. मी म्हणलं असं असायचं कीर्तन आहे. ते म्हणजे चला तिकडे जायचं तर तुमच्याकडे येऊ. आणि एवढे मोठे महाराज उपलब्ध झाले हो. आणि तुमची एनर्जी मला एवढी मिळाली. हे आमचे शिवाजी महाराज हाडकर, एकनाथ महाराज सांगोलकर यांचे कीर्तन तुम्ही ऐकले. कारण मी यांना फॉलो करतो. या सर्वांना मी यांना फॉलो करतो. एवढी मोठी माणसं ती सर्व. आमचे कोळपकर महाराज, आमचे गणेश महाराज एवढा कीर्तनकारी सर्व आहे. विठ्ठल महाराज, कृष्ण महाराज हे सर्व. त्यामुळे जयेंद्र भाऊ तुम्हाला त्याचा धन्यवाद. खूप मला चांगल्या लोकांचं आपण दर्शन घडून दिले. चांगल्या लोकांचं आम्ही दिवस कीर्तन करतो, रात्रभर बोलतो. पण आमची पण ही इच्छा असते की आम्हाला कीर्तन खूप जास्त समाजाची अपेक्षा नसते, चांगल्या लोकांची अपेक्षा असते. आता लाखो जमा झाले नुसती पाहायला. काही लोक बसतात तर नुसते पाहतात टुळू असे. तसं नाही. तुम्ही सर्व प्रसन्न होतात. मला खूप आवडलं. माईक सिस्टीम वाल्याकरता एकदा टाळ्या वाजवा. कारण ते माझ्याकडे कोण हसत होते प्रसन्न मनाने. नाही तर काही माईक सिस्टम वाले मला असं म्हणते बोल बोल चांगलंच म्हणायचं. म्हणते तो आपण म्हणा थोडा आवाज वाढ बोल आता बोल. त्यापेक्षा मी म्हणलं बोलतच नाही. तेव्हा त्यांना धन्यवाद. त्यांची काळजी महाराज सर्वांना धन्यवाद. येणाऱ्या कार्यकर्त्या सर्वांना धन्यवाद. जाताना परत तीच प्रार्थना. नाही काहीच केलं तर फक्त एक काम करा. आपल्या वागण्याने जगण्याने बोलण्यानं आपल्या आईवडिलांच्या डोळ्यात पाणी येणार नाही याची दक्षता घ्या. आणि आपल्या मनाला असं वाटणार नाही मी काहीतरी रॉंग आहे असं जगलं की बाकी कोणती नीती नियम करावी लागत नाही. अशी सुंदर भावना व्यक्त करतो. आणि तुकोबा निर्वाहाच्या चरणी समर्पित होऊन याच ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली.